प्रोटीन रिच, क्रीमी, टेस्टी वेट लॉस स्मूदी बनवण्यासाठी रेसिपी बघूया। एका वाटीमध्ये 3 छोटे चमचे रोल्ड ओट्स घेतले। तर हे ओट्स 15 मिनिटांसाठी थोडेसे पाणी घालून भिजत घालते। ओट्समुळे ॲसिडिटीचा, गॅसचा, ब्लोटिंगचा प्रॉब्लेम होत असेल तर ओट्स रात्रभर पाण्यामध्ये भिजून घ्यायचे। 15 मिनिटांनंतर ओट्स स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यात घेतले। तर त्यानंतर अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घातले। शेंगदाणे प्रोटीन रिच असतात। त्यानंतर एक छोटा चमचा जवस घातले। जवसामध्ये ओमेगा 3 असतं। 1 चमचा चिया सीड घातले। चिया सीडमध्ये फायबर असतं। त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा तोडून टाकलाय। दालचिनी ही डायजेशनसाठी हेल्प करते। त्यानंतर 2 खजूर बी काढून घातले। एक जास्त पिकलेली केळी कट करून टाकली आहे। तर केळी ही जेवढी जास्त पिकलेली असेल तेवढी आपली स्मूदी ही क्रीमी बनते आणि त्याचबरोबर स्मूदीचा गोडवा वाढतो। त्यामुळे स्मूदीसाठी जास्त पिकलेली केळीच वापरायची। सुरुवातीला थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून फिरवून घेते। त्यानंतर आपल्या गरजेप्रमाणे पाणी घालून स्मूदी मिक्सरमधून काढून घेतली आहे। तर एकदम क्रीमी असं टेक्स्चर स्मूदीला आलंय। आपली हाय प्रोटीन ब्रेकफास्ट स्मूदी तयार झाली। तर सकाळच्या ब्रेकफास्टसाठी बेस्ट ऑप्शन आहे। वरतून थोडीशी दालचिनी पावडर टाकली आणि भाजलेले शेंगदाणे घातलेत।